अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको? उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले. आम्ही लढतोय अनंत गीतेने माझी पंचायत केली. उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार. अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडला. याची कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडली तेव्हा लोकही हसले. रायगडच्या पेण येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत भाजपासह स्थानिक खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मला अशी स्वप्न पडत नाहीत. ना मुख्यमंत्री पदाचे पडले होते ना पंतप्रधान पदाचे स्वप्नातही पडत नाही. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, घटना, ते आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. पुढची पिढी भलेही तुरुंगात नाही टाकली तरी संपूर्ण देशाचा तुरुंग झाला आहे. तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं अशी तुमची इच्छा असेल तर जरूर तुम्ही हुकुमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडीची देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं. आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे RSSचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगतोय की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्षाशी नाही आहे. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात, ज्यांच्या मागे लगबग सगळी उठाबशा करता आहात, त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशहाच्या ताब्यामध्ये देत आहात. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. आम्ही लढतो आहोत. गीते साहेबांनी थोडी माझी पंचायत केली. मला काय म्हणाले, उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार. अहो, मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले. नाही, मला असं काही स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं. पंतप्रधान पदाचं स्वप्न तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला फक्त दिसतोय तो माझा देश, माझी भारतमाता, माझी भारतमाता. आणि त्यांच्या भारतमातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी लिहिलेली आपली घटना, ते संविधान, ते मला वाचवायचं आहे. का आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. मत द्या म्हणजे काय? कोणाला तरी मत द्या म्हणून द्यायचं नाहीये. हे मत तुमचं तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देणार आहात. तुमच्या पुढच्या पिढ्या या भले अशा उचलून तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचाच जर काही तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या मुलाबाळांना जगावं, त्यांनी जगावं अशी तुमची इच्छा असेल जरूर हुकुमशाला मत द्या. आणि नसेल तर इंडिया म्हणून जी देशभक्तांची आघाडी तयार झालेली आहे त्या आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.